भावांनो बहिणींनो, तुम्हाला माझा मानाचा जय भीम. कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? मी पण एकदम मजेत आहे. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या नायगावाला आम्ही गेलो होतो. त्यांची जयंती होती आणि माझ्या बहिणीने अचानक मला फोन केला की चल आपण जाऊया नायगावाला. मला खूप आनंद झाला आणि मग आम्ही गेलो. माझ्या बहिणीची नणंद, बहीण, मी, माझे मेहुणे आणि रस्त्यामध्ये थांबलो. आम्ही जाताना खूप छान असे तिथं फ्रूट होते आणि हे होतं, पेरू होते. मग आम्ही तिथं थांबलो, नाश्ता वगैरे केला, फ्रूट वगैरे घेतले तिथं. आणि म्हणजे गावाकडचा बाजार असा जरा छान वेगळाच वाटतो ना, गावरान. आम्हाला खूप असं टेस्टी लागत होते तिथल्या शेंगा वगैरे. आम्ही तिथं बरंच काय घेतलं आणि मग इथं ज्या वस्तू म्हणजे पुण्यात कमी भेटतात, पण गावाच्या ठिकाणी खूप असं वेगळ्या वेगळ्या तिथं वस्तू होत्या. ते पण आम्ही पाहिल्या. ते पण म्हणजे आम्हाला बघून असं खरंच आनंद झाला की पूर्वीच्या वस्तू तिथं बघायला भेटल्या. खूप छान असं ते त्यांच्याकडं वस्तू होत्या. काही काही वस्तू ज्या आपण म्हणजे पूर्वी पाहिलेल्या, त्या वस्तू आता त्या दिवशी मी तिथे पाहिल्या. छान होत्या. जाता, पाटा, खलबत्ता. आता कसं सगळं नवीन निघालेलं आहे. ह्या वस्तू आता एवढ्या बघण्यात नाही आहेत आणि तिथं सगळ्या पाहायला भेटल्या तर खरंच खूप छान वाटलं. आणि मग जेव्हा आम्ही नायगावला गेलो, तेव्हा नायगावमध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली, तेव्हा खूप छान असं सावित्रीमाईंचं गाव असं पाहण्यासारखं आहे. म्हणजे खरंच की तिथलं वातावरण आणि परत नाही का सजावट केलेली तिथली. शौर्यदिन तिथं केला होता, त्याचं फ्लेक्स लागलं होतं. तर मी आपला व्हिडिओ काढला, मला छान वाटलं. आणि हे बघा तिथली गावातली घरं. काही काही घरं तर तिथं खरंच आहे, मी म्हणते ना, अजून आहे तशीच वाटत होती घरं. म्हणजे जेव्हा त्या काळात असतील तशी. काही काही वाडे वगैरे तसेच. आणि जागोजागी माईंचे नाही का म्हणजे फ्लेक्स लावलेले. असं खूप छान वाटत होतं पाहण्यासाठी. आणि गर्दी पण खूप होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला तर म्हणजे गाडी लावायला पण लांब जागा भेटली, कारण बरेच लोकं होती. आणि हे बघा नायगावाचं म्हणजे तेव्हा लावलेली असेल ती पाटी, त्याचा पण मी थोडासा व्हिडिओ काढला. छान वातावरण होतं. आणि सावित्रीमाईंना जेव्हा आम्ही अभिवादन करायला आत गेलो, तेव्हा खूप छान असं प्रसन्न वाटलं. गर्दी, सावित्रीमाईंच्या लेकी, असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाही का म्हणजे खरंच छान असं म्हणजे छान वातावरण होतं. असा उत्साह होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर की सावित्रीबाई फुलेंच्या गावात आपण गेलो. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या वाड्यामध्ये गेलो ना, तेव्हा पण असा खूप आनंद झाला की ते वातावरण बघून, की जसं काय आपण सावित्रीमाईंच्या घरी आलेलो आहे. आणि खरंच आहे, जेव्हा त्या वाड्यामध्ये गेलो ना, तेव्हा म्हणजे तिथं एक महिला, जशी सावित्रीमाईंची लेक, त्यासुद्धा म्हणत होत्या की इथं सावित्रीमाईंनी स्पर्श केलेला हे घर, हा दरवाजा, जे आता आपण नाही का म्हणजे इथं आलो आहे तर असं वाटतं आपल्याला, अनुभव होतो आहे की सावित्रीबाई फुले ह्या वास्तूमध्ये राहिलेल्या आहेत. आणि हे आहे सावित्रीबाई फुलेंचा वाडा. आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांना आम्ही अभिवादन केलं. खूप छान अशी रांगोळी काढलेली होती. सजावट तर छानच होती आणि सगळेजण अभिवादन करत होते. सावित्रीच्या लेकी होत्या. आणि हा आहे सावित्रीमाईंचा संसार. खूप छान त्या काळातली भांडी त्यांची, अशी स्वच्छ सगळं वातावरण ठेवलं होतं. आणि ही त्या काळातली चूल सावित्रीमाईंची, हे सगळं त्यांचं होतं. हा वाटा म्हणजे असं बघण्यासारखं आहे. खरंच आहे की म्हणजे माझं हे सांगणं आहे की एकदा अवश्य भेट द्यावी आपण. म्हणजे सावित्रीमाईंचं नायगावामध्ये जाऊन खरंच एकदा अवश्य भेट द्यावी. बघा किती छान आहे त्या काळातले देवळी. छान असं वातावरण आहे. आणि असं वाटत होतं जणू काय नाही का म्हणजे आपण हे जे बघतोय ना, हे म्हणजे इतकी गर्दी होती ना ते बघायला. खूप लोक फोटो काढत होते. असं छान आनंद वाटत होता ते बघताना. आणि हे त्या माईंचं स्वयंपाकघर आहे. जसं आहे तसंच आहे,
पण एवढंच की नीटनेटकं स्वच्छ केले. आणि ह्या ज्या सांगत होते ना ह्या महिला, त्या म्हणत होत्या की सावित्रीबाई फुलेंचा या भिंतीला स्पर्श झालेला असेल, आपण हात लावून जेव्हा बघल तेव्हा आपल्याला असं वाटेल की आपण खूप म्हणजे नाही का, म्हणजे असं वाटेल आपल्याला की आपण त्यांच्या वास्तवमध्ये आलेलो आहे. इतकं छान त्या माहिती सांगत होत्या. आम्ही त्यांची माहिती ऐकली आणि जेव्हा त्यांचं घर बघत होतो ना, तेव्हा खरंच वाटत होतं की तिथं सावित्रीबाई फुलेच्या घरी आलो आहे आपण. असा अनुभव म्हणजे असं आपल्याला वाटत होतं. कारण बघा ना, किती छान ठेवलं आहे, किती मस्त वाटत होतं. असं सावित्रीबाई फुलेंचं घर. आणि हे आहे सावित्रीबाई फुलेंचं जन्म ठिकाण. म्हणजे जेव्हा जिथं त्यांचा जन्म झाला ना, त्या काळातलं ते त्यांचं रूम आहे, हे जन्मघर. हे पण त्यांनी जसं ना तसं ठेवलेलं आहे. आणि त्यांचे म्हणजे व्यवस्थित बघा ना, किती छान असं सुरेख केलं आहे. असं बघून मन प्रसन्न वाटत होतं. खिडक्या, देवळे